या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलर वाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। दक्षिण सोलापुरातील अपक्ष उमेदवार शेखर बंगाळे यांना काल सोलापूरसह 2 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपाराची नोटीस दिली गेली आहे। सामाजिक कार्यात विशेषतः धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या रस्त्यावरील आणि न्यायालयीन चळवळीत शेखर बंगाळे यांचे योगदान सर्वश्रुत आहे। सोलापूर जिल्ह्यातील धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून शेखर बंगाळे अनेक वर्षे लढत आहेत। आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्ता रोको आंदोलन, जिल्हाधिकारी व मुंबई दिल्ली सभागृहातील सदस्यांना निवेदन, मंत्री विखे पाटील यांच्यावर आरक्षणासाठी भंडारा उधळणे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठास नाव देण्यासाठी आंदोलनात्मक चळवळ उभी करणे, पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात आल्यावर आरक्षण अंमलबजावणीबाबत विचारणा करून मंत्र्यास आरक्षण प्रश्नाची जाणीव करून देणे, जमातीच्या आरक्षणासाठी पुणे येथील आदिवासी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात भंडारा उधळून आंदोलन करणं, अशा अनेक कारणांमुळे बंगाळे हे चर्चेत आले होते। अखेर आज पोलिसांनी तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे। यावर शेखर बंगाळे यांनी सांगितलं आहे की ही चळवळ जिवंत राहण्यासाठी, न्याय हक्काच्या लढ्यास बळ देण्यासाठी, जमातीच्या सामाजिक राजकीय प्रबोधनासाठी सर्वांनी एक होऊन अन्यायी नोटीस थांबवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे।